Bending of beam. Students, our next topic is bending of beam. A rod or bar of uniform cross section whose length is large as compared to its thickness is called beam. असा एखादा रॉड किंवा बार ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया जो आहे क्रॉस सेक्शन एरिया हुज लेंथ इज लार्जर ॲज कम्पेअर टू थिकनेस, त्याच्या जाडीपेक्षा त्याची लेंथ जास्त असली पाहिजे, त्याला म्हणू शकतो आपण बीम. द बीम कॅन बी बेंट बाय टू वे बाय अप्लाइंग द एक्सटर्नल फोर्स ऑन इट. बीम जो आहे तो आपण दोन प्रकारे वाकवू शकतो. तर तो कसा? अ बीम व्हेन अ बीम क्लॅम्प्ड हॉरिझॉन्टली ॲट वन एंड अँड लोडेड विथ द वेट ॲट द फ्री एंड, देन इट अंडरगोज बेंडिंग. दिस टाईप ऑफ बेंडिंग इज कॉल्ड कॅन्टिलिव्हर. जर आपण आडवा जस्ट सपोज कन्सिडर दॅट इट्स जस्ट लाईक आवर स्केल जशी असते तशीच आहे ते. तर स्केलच्या एका टोकाला आपण टेबलवर ठेवलं, दुसरं टोक जे आहे ते त्याचं समोर फ्री ठेवलं आणि मग त्या फ्री झालेला जो टोक आहे त्याला आपण एखादा वेट लावलं. सपोज दॅट त्याच्यावर थोडासा फोर्स अप्लाय केला किंवा एखादं वेट टांगलं तर काय होईल? तो बेंड होईल. आणि तो जर बेंड झाला तर ती जी सिच्युएशन आहे दॅट इज वन ऑफ द टाईप ऑफ बेंडिंग. अँड द सेकंड बेंडिंग ऑफ द बीम इज ऑल्सो प्रोड्यूस इफ द बीम इज सपोर्टेड ॲट टू एंड्स अँड लोडेड ॲट द मिडल. किंवा ही स्केल जी आहे ती दोन्ही साईडला जर आपण फिक्स केली आणि त्याच्या मधात कुठला तरी फोर्स ॲक्ट केला तर ती जी स्केल आहे ती मधनं वाकेल, राईट? सो बेंडिंग विल बी देअर इन द मिडल ऑफ दॅट स्केल. सो दीज आर द टू वेज दॅट वी कॅन बेंड द बीम. Okay, so when a beam is fixed at one end and loaded at the other, bending, अगर हमने एक एंड को फिक्स कर दिया और दूसरे एंड को हमने लोड कर दिया, इज प्रोड्यूस्ड ड्यू टू द मोमेंट ऑफ द लोड. द डिफॉर्मेशन प्रोड्यूस्ड बाय द लोड क्रिएट्स रिस्टोरिंग फोर्स ड्यू टू द इलास्टिसिटी tendency to bring the beam back to its original position in equilibrium position. The deformation produced by the rod creates restoring force due to the elasticity tendency to bring the beam back to its original position in equilibrium position. ओके, तो जो आपण लोड त्याला अप्लाय केलेला आहे त्याला हा जो बीम आहे त्याचा रिस्टोरिंग फोर्स अपोज करतो टू कम द बीम ॲट इट्स ओरिजिनल शेप. आपला जो बीम आहे त्याला त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये येण्यासाठी. सो रिस्टोरिंग कपल इज इक्वल टू बेंडिंग कपल. सो रिस्टोरिंग कपलला आपण बेंडिंग कपलसुद्धा म्हणू शकतो. का बरं? कारण एक तर म्हणजे आपण फोर्स अप्लाय करतो आहे तो, आणि दुसरा जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो, आणि दोन गोष्टी असल्या की तेव्हा तिथे म्हणू शकतो आपण की दिस इज अ कपल. दिस टू कपल्स आर ॲक्टिंग इन अपोजिट डिरेक्शन्स. द प्लेन इन विच दीज टू कपल्स ॲक्ट इज कॉल्ड द प्लेन ऑफ बेंडिंग. These two couples are acting in opposite directions. ओके, ते दोघं जण अपोजिट डिरेक्शनने ॲक्ट होतात आहे. दिस प्लेन इन विच दिस टू कपल्स ॲक्ट इज कॉल्ड प्लेन ऑफ अ बेंडिंग. आणि हे जे काही ज्या प्लेनमध्ये होतात आहे त्याला म्हणू शकतो आपण प्लेन ऑफ बेंडिंग. इट इज द प्लेन इन विच द बेंडिंग ऑफ द बीम टेक्स प्लेस. द मोमेंट ऑफ द कपल इज कॉल्ड बेंडिंग मोमेंट. ओके, आणि ती जी मोमेंट है त्याला म्हणू शकतो अपन बेंडिंग मोमेंट. सो उसका डायग्राम जो है वो कुछ इस तरह से बनेगा. व्हेन अ बीम इज फिक्स्ड एट वन एंड एंड लोडेड एट द अदर एंड. अगर व्हेन अ बीम इज फिक्स्ड एट वन एंड और उसको दूसरे एंड से लोडेड किया जाए, द बीम इज प्रोड्यूस्ड एज शोन इन फिगर. अ बीम मे बी कन्सिडर्ड टू द मेडअप ऑफ लार्ज नंबर ऑफ पॅरलल लेयर्स. असं कन्सिडर करतात ऑन द इच अदर. एकावर एक अशा खूप साऱ्या लेयर्सपासनं हा बीम बनलेला आहे. इच लेयर इज कन्सिडर्ड टू बी मेडअप ऑफ नंबर ऑफ लॉन्जिट्युडिनल फिलामेंट्स. अंडर द बेंड कंडिशन द अप्पर सरफेस ऑफ द बीम गेट्स स्ट्रेच्ड अँड द लोअर सरफेस गेट्स कॉम्प्रेस्ड. काय होतं बघा, हे जेव्हा कंडिशन होतं की आपण एखादं त्याला काहीतरी वेट अप्लाय केलेला आहे तो त्याचा अप्पर मोस्ट जो लेअर असेल तो जास्त स्ट्रेच केला जातो आणि आतला जो सर्वात खालचा जो लेअर असेल तो सर्वात कमी स्ट्रेच केला जातो किंवा कंप्रेस केला जातो असं पण आपण म्हणू शकतो. द एक्सटेन्शन इज मॅक्झिमम फॉर अ अप्पर मोस्ट फिलामेंट अँड द कम्प्रेशन इज मॅक्झिमम फॉर द लोअर मोस्ट फिलामेंट. ओके, so both extension and compression decreases progressively as we move towards the axis of the beam from both the sides. आता हे सर्वात खालच्या लेअर सोबत आणि सर्वात वरच्या लेअर सोबत झालं, पण दोन्ही पण नलिफाय होत जातात कुठे?
जर बीमच्या मिडलमध्ये आपण आलो तर द मिडल लेअर सरफेस इज नायदर एक्सटेंडेड नॉर कॉम्प्रेस्ड. मधातली जी लेअर असेल ती ना कॉम्प्रेस होईल ना ती एक्सटेंड होईल. अँड इट इज नोन ॲज द नॅचरल सरफेस. त्याला काय म्हणू शकतो आपण? सरफेस. इन दिस फिगर ABCD is a natural surface. Neutral surface, the line along which the neutral surface intersect the plane of bending is called neutral axis. त्याच्या मधातली जी ॲक्सिस आहे त्याला म्हणतो आपण बेंडिंग ॲक्सिस. Okay, so here is the end of this question. So first of all, we have to say that what is meant by beam, then what are the two types for bending of the beam. After that, a beam is fixed at one end, then what happened? There is a formation of couple, one force which is we are applying, and other force which is the restoring force. And the next one, in the next para we have to write the uppermost layer is most stretched layer and the lowermost layer is the compressed layer, and the middle layer is nor stretched nor compressed layer. Okay, so this is the description for bending of beam. Clear?